प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। हे ठिकाण किती सुंदर आहे। हेच ते ब्रिटिश संसद भवन, जे लंडनमध्ये टेम्स नदीच्या काठावर खूप सुंदरपणे बांधलेलं आहे। मागच्या बाजूला तुम्हाला एक घड्याळाचा मनोरा दिसेल, बिग बेन। त्याचा आवाज खूपच सुंदर असतो आणि तो खूप प्रसिद्ध आहे। हे पाहण्यासाठी बघा, मोठ्या प्रमाणात लोक सत्य येत असतात। आवाज ऐकतोय का? बिग बेनचा आवाज ऐकतोय का? तो खूपच छान असतो। हा आवाज ऐकायला खूपच आनंददायक वाटतं। संसदेसमोर उभा राहून मी तुमच्याशी बोलत आहे। आज तुमच्यासाठी कोणतं वचन आहे माहितीये का? स्तोत्र संहिता 89:22। शत्रू त्याला छळणार नाहीत, दुष्टजन त्याला पीना देणार नाहीत। दावीद बद्दल सांगितलेले हे एक अद्भुत वचन आहे, कारण शत्रू त्याला त्रास देणार नाही, अन्याय करणाऱ्याचा मुलगा त्याला छळणार नाही। प्रभू हे तुमच्याबद्दलच सांगत आहेत। माझ्या मुला, माझ्या मुली, शत्रू तुला छळणार नाही। आपला शत्रू असलेला शैतान आपल्याला छळावा असे त्यांना खरोखरच वाटते। कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो तुम्हाला छळून, वेदना देऊन त्रास देतच असतो। म्हणून त्याच्या छळामध्ये, त्या त्रासामध्ये तुम्ही सापडू शकता। प्रभू म्हणतात, शत्रू तुला छळणार नाही आणि दुष्टजन तुला त्रास देणार नाही। प्रभू असे का म्हणतात? कारण मी तुझ्या बाजूला आहे ना। त्या दिवशी दावीदच्या बाजूला परमेश्वर होता, म्हणूनच त्याला गोल्याथवर विजय मिळवता आला आणि शत्रूंवर मात करता आली। शत्रू त्याला छळायचा आणि त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरीही प्रभू त्याला विजय देत मार्गदर्शन करत राहिले। तो तुम्हालाही मार्गदर्शन करेल। तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, तिथे तुमच्या विरुद्ध उठणारे आणि छळणारे शत्रू असले तरी त्यांच्यातही प्रभू तुम्हाला सुरक्षित ठेवून मार्गदर्शन करेल। कोणालाही तुम्हाला छळता किंवा त्रास देऊ शकत नाही। पण तुम्ही दावीद सारखे असले पाहिजे। दावीद बद्दल मी एक गोष्ट सांगतो। प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 22वा वचन प्रभू दाविदाबद्दल साक्ष देतात। दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल, असं प्रभू साक्ष देतात। म्हणजेच माझ्या हृदयाला अनुरूप असा। तुमच्या आयुष्यात तुमच्या हृदयाला अनुरूप असे कोणी आहेत का? माझ्यासाठी खूप प्रिय लोक नेहमी माझी इच्छा पूर्ण करतात। मी अपेक्षा करतो तेच करतात। मी जे सांगतो तेच करतात। माझ्या मनासारखं करतात, असं तुम्ही म्हणू शकता। असे कोणी आहेत का? तुमच्या घरात, कुटुंबात, मित्रांमध्ये कोणी असतील तर तुम्ही नक्कीच अभिमानाने सांगाल, बरोबर ना? मला हा खूप आवडतो, मला ही खूप आवडते, कारण मी जे विचारतो, जे मला हवं आहे ते करणारा एक चांगला मित्र आहे, असं तुम्ही म्हणाल। दावीद बद्दल परमेश्वर म्हणतो, दावीद माझ्यासाठी चांगला मित्र आहे। तो माझ्या हृदयाला अनुरूप आहे। मी हृदयात जे विचारतो तेच तो करतो। मला हवं आहे तेच तो करतो। तो मला आवडणारं करण्यासाठी धाडस करतो। मला हवं आहे तेच तो करतो। त्याला आवडणारं करण्यासाठी परमेश्वरही दावीदच्या बाजूने उभा राहिला आणि शत्रूंनी त्याला स्पर्श करू नये म्हणून त्याचे रक्षण केले। तुमच्या आयुष्यात एक ठाम निर्णय घ्या, प्रभू तुझ्या आवडीनुसार मी जगावं म्हणून मी स्वतःला अर्पण करतो। तुला हवं आहे ते करण्यासाठी मी स्वतःला अर्पण करतो। तू मला जे हवे आहेस तेच मी करीन, अशा जीवनासाठी मी स्वतःला समर्पित करतो, असं सांगा। तुमच्यावर प्रभू प्रेम करेल आणि मार्गदर्शन करेल। मी दररोज या शब्दांचा उच्चार करतो आणि वारंवार मीही प्रार्थना करतो, परमेश्वरा मला तुझ्या मनाप्रमाणे बनव। मी प्रभूच्या हृदयाला योग्य झालो आहे असं मी म्हणत नाही, मला तुझ्या हृदयाला योग्य बदल। दाविदासारखा तुझ्या हृदयाला अनुरूप असावा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावं हेच मी मागतो। यासाठी कृपा दे असं मी प्रार्थना करतो। तुम्ही असं प्रार्थना केलं तर प्रभूच्या मनात मोठा आनंद येईल। प्रभू तुम्हाला कृपा देतील आणि त्यांची इच्छा प्रकट करतील। प्रभू तुमच्यावर प्रेम करतील आणि शत्रूंपासून संरक्षण करतील। माझ्या सेवेच्या मार्गावर कितीतरी शत्रू, हेवा करणारे, वाईट लोक उभे राहिले। एकेकाळी त्यांनी लिहिलं
आता ते बोलतात. काय काय करत आहेत पण काहीही मला जखडू नये, जवळ येऊ नये म्हणून प्रभूने माझं संरक्षण केलं आणि मार्गदर्शन केलं आहे. मी त्यासाठी स्वतःला समर्पित करून प्रार्थना करतो. तुम्हीही समर्पित होऊन करा. प्रभू कृपा देतील. तुम्ही समर्पित करता का? हृदयावर हात ठेवा. म्हणा, प्रभू, दाविदासारखा तुझ्या हृदयास अनुरूप मी समर्पित करतो. तुला आवडेल असं सर्व काही करायची इच्छा आहे. मी अर्पण करतो. माझं रूपांतर तुझ्या हृदयाला अनुरूप होण्यासाठी मला मदत कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.